तर मी आज 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहे आणि नंतर स्टिचिंग करणार आहे। तर चला आपण पेपर कटिंग करूया, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण पहिल्यांदा ब्लाऊजची घडी किती आहे ते बघूया। तर इथं ही ब्लाऊजची घडी अशी, हा ब्लाऊज मीच शिवलेला आहे। तर इथं घडी 17 आहे। तर 17च्या निम्मा बोलते पुढचं। तर इथं ब्लाऊजची घडी आहे 17, तर 17च्या निम्मा 8.5, तर निम्मा भाग आपण 8.5 आहे। तर या 8.5 मध्ये आपण 1.5 मिक्स करूया, तर 10, आपण 10ची घडी टाकूया। हा बॉक्स तयार झाला आणि पुढच्या गळ्याच्या बॉक्समध्ये आपण या साईडला 1 इंच, या साईडला 1 इंच आणि मध्ये अर्धा इंच इथं आपण आकार देऊन घेऊया। आणि आता इथं मुंड्याच्या बॉक्समध्ये आपण जो बॉक्स बनवला आहे तिथं मध्ये 1 इंच कॉर्नरवरती मार्किंग करूया आणि 5.5चा मध्य 2.5 वरती इथं करून घेऊया आणि इथं 1 इंच आणि इकडल्या साईडला इथून 1.5 इंच वरती करून घेऊया। तर चला आपण आता मुंड्याला आकार देऊन घेऊया। या 1 इंच पासून थोडं बाहेर निघायचं इथून असं आणि हे असं याला जॉईन करायचं। तर चला आता आपण आपला पुढचा पार्ट कट करून घेऊया आपण। हा आपला पुढचा पार्ट झाला आहे आणि आपण आता मागचा पार्ट घेऊया। तर मागच्या पार्टलाही उंची तेवढीच घ्यायची आहे, 1 इंचनीच वाढून घ्यायची आहे। तयार उंची 14 होती, तर आपण 1 इंच प्लस करून 15 घेतला आहे आणि घडी टाकली आहे 10ची। तयार घडी 8.5 होती, त्याच्यामध्ये 1.5 इंच आपण ॲड करून 10ची घडी घेतली आहे। मुंडा 5.5, खाली पण 5.5। हा बॉक्स झाला आहे। आता इकडं पण 1.5 इंचच घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जसं घेतलं होतं तसं, आणि बॉक्सच्या कॉर्नरवरती मागटल्या पार्टला इथं मध्ये 1.5 इंच वरती मार्किंग करायची। पुढच्या पार्टमध्ये आपण 1 इंच वरती केली, याचा मध्य
पावणे 3. तर याला पण आता आपण आकार देऊन घेऊया. या जॉईंटवरून, या मार्किंगवरून या मार्किंगला पण मॅच करायचं. आता जो पुढचा आकार दिला होता, एक खड्डा दिला होता, त्याचा आकार कट करून घेऊया. तो आकार आपण कट करून घेतला आहे. तर आता आपली ही श्लूज कटिंग तयार झाली आहे. बघा, ही पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग. तर आपलं माप झाला आहे. हा पाठीमागचा भाग, हा पुढचा आणि ही श्लूज कटिंग. तर आता पाठीमागच्या पार्टमध्ये आपण गळ्याचा आकार, गळा कसा काढायचा. तर काही जण वरून पण घेतात, तर मी खालून मोजून घेते गळा. तयार गळा खालनं किती आहे बघायचं. ही पट्टी म्हणजे हे गळ्यापासून हे कमरेपर्यंत, तर ही 7.5 आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पण खालनं मोजून टाकायचं. तयार 7.5 आहे, तर आपण अर्धा इंच वाढवून 8 इंच घेतला आहे. मग इथं आपण मार्किंग करून घेऊ. मग इथं असा बॉक्स बनवूया. इथं 2.5 इंच वरती खूण करून घेऊ आणि वरती 2.25 इंच वरती करून घेऊया. आणि हा असा आपला बॉक्स बनला. तर आपण ह्याच्यामध्ये जो आपल्याला आकार कोणता द्यायचा आहे तो आपण देऊ शकतो. आता मला इथं गोल आकार द्यायचा आहे, तर मी दिला आहे. आणि हे असं हा झाला आपला पाठीमागचा गळा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.